महाराष्ट्रातलं असं कुठलं खातं आहे की ज्याकडं जे दुर्लक्षित राहिलंय त्याचं काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? आपल्या इथं खाद्य गोष्टींमध्ये जे मिक्स केलेलं भेसळ. जातं भेसळ होते, तो जो फूड अँड सिव्हिल सप्लायमधला एक त्याच्यातला एक पार्ट येतो, बरं ते सर्वात दुर्लक्षित खातं आहे बरं आणि सगळ्यात जास्त सुधारण्याची गरज या खात्यामध्ये आहे. कारण म्हणजे भेसळ तर दुधापासून ते लिकरपर्यंत. सो आता हे जे लिकर पिणारे त्यांना वाटतात की त्यांनी कितीतर हाय एंडची लिकर पितात. घेतली टॉपचं जे एक ब्रँड आहे, उदाहरण सांगतो, हा. तर ती कंपनी समजा ती वर्षामध्ये 1,00,000 बॉटल मॅन्युफॅक्चर करत असेल. फक्त मुंबईमध्ये 5,00,000 बाटल्या विकल्या जातात हो दुधाच्या बाबतीमध्ये. हो एवढं मिक्स आहे, काय घेतात काय नाही. 14 करोड प्रोडक्शन आहे आणि कन्झम्पशन इंडियामध्ये मोर दॅन 50 करोड्स आहे. कसं शक्य? कसं शक्य? हा. मला वाटतं की सगळ्यात जास्त जर बदल कायद्यांमध्ये जर कुठं करावं लागेल तर हे भेसळ जे चालतं आहे ह्याच्यावर आपल्या देशामध्ये फार कडक कायदे बनायला पाहिजेत, असं व्यक्तिशत माझं मत आहे. आणि त्या खात्यामध्ये मला जर भविष्यात मिळालं म्हणजे यू शुड बी लाईक अ व्हेरी स्ट्रिक्ट आणि त्याच्यावर एकदम कडक कॅन्सरचं मला पण प्रमाण तुमच्याकडनं- कॅन्सरचं प्रमाण. हां, मग तुम्ही खूप महत्त्वाचा विषय मांडला, मला डोक्यातही नव्हते आणि खरंच तुमचं अभिनंदन आणि कौतुक. मला आशा आणि अपेक्षा आहे की भविष्यात तुमच्याकडे ती जबाबदारी यावी